नमस्कार, मी तुषार बाबर. मी बरेचसे बीचवरचे प्लॉट आणत असतो. आता पण बीच पासून जवळ असणारा प्लॉट आणलेला आहे आणि मी सध्या ज्या या बीचवर उभा आहे, आपण हा पूर्ण माझ्या बाजूला बीच बघताय, हा किरिये कोठारवाडी या बीचचं नाव आहे. आणि हा विजेतून साईडला येतो, म्हणजे देवगड वरून हा बीच साधारण 20 किलोमीटरच्या रेंजवर आहे. आता इथून जो प्लॉट आणलाय त्या प्लॉट बद्दल मी तुम्हाला माहिती देतोच. आणि ते देत असताना एक जरा मला आठवण अशी झाली की तुमच्या वेळी ज्यावेळी कमेंट्स वाचतो ते काही लोक बजेटरी प्लॉटमध्ये 3 गुंठा 5 गुंठा 4 गुंठा प्लॉट मिळेल का असं विचारतात. आता गोष्ट अशी आहे की जर महाराष्ट्र शासनाचा जो लँड सेलिंग ऍक्ट आहे त्यानुसार 5 गुंठा 4 गुंठा असं विकता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला 10 गुंठा विकायला लागतो. तरी पण आपण जर विचार केलात की दोघेजण तिघेजण एकत्र आलात तर तुम्ही 5-5 गुंठ्याचे तिघेजण मिळून प्लॉट घेऊ शकता किंवा 4-4 गुंठ्याचे चौघेजण मिळून प्लॉट घेऊ शकता. थोडक्यात असं 10 गुंठ्याच्या वरचा प्लॉट किंवा 10 गुंठे प्लॉट तुम्ही दोघात विभागून घ्या किंवा 15 गुंठ्याचा प्लॉट तुम्ही तिघात विभागून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला करता येईल, म्हणजे लँड सेलिंग ऍक्ट मोडला जात नाही आणि तुमचं कमी बजेटमध्ये काम होऊन जातं. आपल्या ज्या आपण ज्या कमेंट टाकता त्या कमेंट मी वाचत असतो आणि त्यामुळे मला तुमच्या कमेंटच्या किंवा तुम्ही जे जे काय सजेशन देत असता त्याचा मला उपयोग होतो आणि तशा प्रकारचे प्लॉट आणायचा मी प्रयत्न करत असतो. आणि माझा उद्देश हाच असतो की तुमच्या कमेंट वाचल्यानंतर मला त्याच्यात सुधारणा करता येते आणि मला त्याच्यात सुधारणा करत असताना मी तुम्हाला तुमच्या गरजेनुसार मला ते प्लॉट आणता येतात. आता आपण आपल्या प्लॉटकडे जाऊया. तर हा जो बीच आहे हा देवगड तालुक्यात विजेतूर या भागातला गिर्य कोठारवाडी असं या बीचचं नाव आहे. आणि या बीच पासून आपला जो प्लॉट आहे तो इथून बरोबर 1.25 ते 1.5 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. म्हणजे तुम्ही घरी राहिलात आणि इथं तुम्ही चालत चालत आलात तरी बीचवर येता, ड्रायव्हिंगने आलात तरी तुम्ही 5-6 मिनिटाच्या ड्रायव्हिंगमध्ये तुम्ही इथं या प्लॉटवर पोहोचता आणि चालत आलात तर 15-20 मिनिटात तुम्ही या प्लॉटवर येता. म्हणजे असं घरी झालं आणि बीची झालं आणि बजेटरी झालं. साधारण त्या प्लॉटची किंमत मी तुम्हाला आताच सांगतो. मालकाला अपेक्षा 2.25 लाख रुपये पर गुंठा आहे आणि तो प्लॉट 17 गुंठ्याचा आहे. परंतु तुम्ही मी आपण निगोशिएशनला बसलो तर तो 1.25 लाख किंवा 1.5 लाख या रेंजमध्ये देऊ शकेल. थोडक्यात असं, ज्यांना कोणाला 5 गुंठा घ्यायचा आहे त्याचं 7.5 लाखात काम होईल. ज्याला कोणाला संपूर्ण घ्यायचा आहे तो अगदी 1.25 लाखाने पूर्ण प्लॉट मागू शकेल अशा प्रकारे. किंवा तो 17 गुंठे आहे त्याच्यात 2 माणसाने 5-5 घेतला, एकाने 7 घेतला किंवा दोघांनी 6-6 गुंठा घेतला आणि एकाने 5 घेतला तर अशा प्रकारे 3 माणसाने होईल. फक्त यात अडचण अशी आहे की तुम्ही प्लॉट घेतल्यानंतर परत तुम्हाला 6 गुंठ्याचा प्लॉट विकता येणार नाही. हा त्याच्यातला ड्रॉबॅक आहे. 10 गुंठ्याच्या वर प्लॉट असेल आणि तुमच्या नावचा सेपरेट सातबारा असेल तर तुम्ही विकू शकता. पण घर बांधल्यानंतर तुम्ही जर विकायचं झाला तर तुम्ही ऍज अ घर म्हणून विकू शकता. पण वैयक्तिक तो तेवढ्या पुरता प्लॉट आहे, तो प्लॉट घेऊन तो तसाच प्लॉट तुम्ही विकू शकत नाही. त्यात असं की अशा ठिकाणी पैसे टाकल्यानंतर तुम्ही अडकत नाही. कारण काय होतं, 7-8 लाखाचा तुमचा प्लॉट झाला, 7-8-10 लाखात घर झालं, म्हणजे 18 ते 20 लाखात तुमचं घरही झालं, प्लॉटही झाला आणि वाडी वस्तीत तुम्ही राहता आणि तुम्हाला बीचचा पण आनंद घेता येतो. आणि सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे विजयदुर्ग बंदर किंवा बीच, इतर बीचेस हे सगळे जवळपासचे आहेत. आता या बाजूला बघा, म्हणजे या बाजूला आता आपण जो बीच पाहिलात तो हाच बीच आणि हाच समुद्र आहे.
आणि मी आता प्लॉटच्या तिथं उभा आहे. हा रोड पण त्यामधला बघा, आता रोडला गाडी लागलेली आहे आणि हा प्लॉट आहे. याचा अर्थ काय की या प्लॉटवर आपण घर बांधल्यानंतर आपल्याला घराच्या टेरेसवरून, पहिल्या माळ्यावरून, दुसऱ्या माळ्यावरून, तुम्हाला दुसऱ्या माळ्यावर दुसरा माळा बांधला तर अगदी घरातून बसून, आणि पहिला माळा बांधला तर टेरेसवर बसून आपल्याला हा समुद्र बघता येईल. आता राहिलं हा समुद्र आणि बीच याचं अंतर हे या प्लॉट पासून 1100 मीटरवर आहे, म्हणजे 1 किलोमीटर पकडा. थोडक्यात असं की तुम्ही 10-12 मिनिटात इथून बीचवर चालत जाता आणि परत 10-12 मिनिटात तुम्ही परत येता. म्हणजे तुमचं मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉक, इथून तुम्हाला मॉर्निंग इव्हिनिंग वॉक करता येतं आणि घरात बसता येतं, आणि घरात आल्यानंतर परत तुम्हाला समुद्र दिसतो. आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा वाडी वस्तीतला प्लॉट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की बजेटरी मध्ये आहे. म्हणजे मी मगाशी बोलल्याप्रमाणे मालकाला 2.25 लाख रुपये अपेक्षा आहे, पण तुम्ही मालकाशी बसल्यानंतर तो रेट कमी जास्त करेल किंवा तुम्ही तो बसून कमी जास्त करून घ्यायचा. मग तुम्ही 1.25 लाखाने घ्या, 1.5 लाखाने घ्या, 1.40ने घ्या, ते तुम्ही तुमच्यात ठरवा आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. म्हणजे मग तुम्ही त्याचा एक ठराविक रेट पकडून तुम्ही ठरवू शकता की मी जर याच्यातला 5-5 गुंठे घेतला किंवा 7-7 गुंठे घेतला तर मला प्लॉट कितीला पडेल. घर बांधणीला साधारण 8 ते 10 लाख रुपये लागतील. म्हणजे थोडक्यात 18 ते 20 लाखात तुमचं घर आणि जागा, समुद्र आणि बीच ह्या सगळ्या गोष्टी इथून आल्या. वस्तीतला प्लॉट असल्यामुळे मी तुम्हाला इथली घरं दाखवतो, इथल्या वाड्या दाखवतो, त्याचबरोबर इथून मी तुम्हाला गुगल सॅटेलाइटने दाखवतो. म्हणजे तुम्हाला आजूबाजूच्या वाडी वस्ती आणि घरं बघता येतील. त्यामुळे गोष्ट अशी आहे की आपल्याला जे आपण मुंबईत आपण बिल्डिंग मध्ये राहतो त्याला इथं स्वतंत्र घर बांधून गावी आपलं एक स्वतंत्र घर असावं, ते घर मिळून जातं जे वाडी वस्तीत आहे. आणि इथं बाजार जे आपल्याला डे टू डे सामान लागतात ते पण या वाडीत आणि जवळ आहे. आणि इथून जवळ असणारं म्हणजे ज्यावेळी तुम्ही लक्झरी किंवा ट्रान्सपोर्टेशनचा विचार करता, मुंबईहून येतात त्या मुंबईहून बऱ्याचशा लक्झरी इकडे या गिर्या कॅन्टीनवर किंवा हा जो कोठारीवाडचा जो मेन रोड आहे तिथं थांबतात. म्हणजे तुम्ही रिक्षाने 25-30 रुपयात तिकडे पोहोचता, म्हणजे आजच्या सिच्युएशन. तर त्याने येतात, त्यानंतर बॉम्बे गोवा हायवे जर कोणाची स्वतःची गाडी असेल तर ती गाडी डायरेक्ट इकडे येते, कारण रोड टच प्लॉट आहे. आणि जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर इथून कणकवली रेल्वे स्टेशन आहे जे 50-55 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि बाकीच्या ज्या सगळ्या शहराची जी डिस्टन्स आहे ती मी स्क्रीनवर देतोय. त्याचप्रमाणे या प्लॉटबद्दल अजून काय जाणून घ्यायचं असेल किंवा आपल्याला ज्या व्हिजिट करायची असेल तर माझा स्क्रीनवर नंबर आहे. अजून एक गोष्ट सांगायची राहिली, काय होतं कधी कधी आपल्याकडे व्हिडिओ उशिरा पोचतो. म्हणजे मी आज ज्या तारीखला बनवलाय तो 1 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर येतो, त्यावेळी तो प्लॉट कदाचित गेलेला असतो किंवा त्याच्यातला अर्धा प्लॉट विकलेला असतो. त्यामुळे जसा आपल्याला व्हिडिओ मिळेल तसं तुम्ही पहिलं येण्याचं शेड्यूल करा. म्हणजे काय होतं, तुम्ही आलात, तुम्हाला प्लॉट आवडला, मालकाशी तुमचं बोलणं झालं, टोकन पडलं की मग तुमचा तो व्यवहार होऊन जाईल. नाहीतर मग काय होतं की ज्यावेळेला तुम्हाला उशीर होतो त्यावेळेला प्लॉट सोल्ड आउट झालेला असतो आणि मग असं वाटतं अरे यार चांगला प्लॉट होता. कारण मी नेहमी रिजनेबल रेटमध्ये आणि मार्केटपेक्षा कमी प्राइसमध्ये प्लॉट आणत असतो. त्यामुळे आपल्याकडून प्लॉट तुमच्या कृपेने पटापट जात असतात. माझ्या चॅनलवर मी नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो, ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल बटन दाबा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.